नागपुर में आज सिर्फ एक मोर्चा नहीं निकला, ये उन हजारों गरीबों की आवाज थी जिनकी 2 वक्त की रोटी शिव भोजन योजना से जुड़ी है। दर्जनों शिव भोजन केंद्रों के व्यवस्थापक अपने कर्मचारियों और समर्थकों के साथ जिलाधिकारी कार्यालय पहुंचे। संगठन के प्रमुख सुनील बैनर्जी के नेतृत्व में प्रदर्शन करते हुए उन्होंने आरोप लगाया कि पिछले 10 महीने से योजना का अनुदान थकित है। सोचिए, जो योजना 10 रुपए में गरीब की थाली भरने के लिए शुरू हुई थी, आज वही योजना खुद आर्थिक संकट से जूझ रही है। कई केंद्र संचालक कर्ज लेकर खाना परोस रहे हैं, कर्मचारियों का वेतन अटका है, गैस, अनाज और भुगतान बकाया है। शिव भोजन योजना की शुरुआत महाविकास आघाड़ी सरकार के दौरान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के कार्यालय में की गई थी। आज संगठन का आरोप है कि वर्तमान सरकार के कार्यालय में भुगतान लंबित है। संगठन का कहना है कि उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और राज्य के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले सहित कई जिम्मेदार पदाधिकारियों को निवेदन सौंपा, लेकिन अब तक सिर्फ आश्वासन ही मिला है। प्रदर्शनकारियों ने साफ चेतावनी दी है कि अगर जल्द भुगतान नहीं हुआ तो आंदोलन और उग्र होगा और इसकी पूरी जिम्मेदारी राज्य सरकार की होगी। सवाल सीधा है कि क्या गरीब की थाली इंतजार कर सकती है या फिर ये मुद्दा भी फाइलों में दब जाएगा। थकीत बिल आहे, 9 महिने झाले आहे। मी पण एक संचालिका आहे। इथे आलेली संख्या पाहत असताना आपण नागपूरचेच नाही तर ग्रामीणचे आणि आजूबाजूच्या शहराचे पण लोक इथे आलेले आहेत, त्यांचे पण बिल असेच थांबलेले आहेत। सगळे आपापले प्रयत्न करून थकले आहेत। सरकार फक्त आम्हाला आश्वासन देत असते, आज देऊ उद्या देऊ असं म्हणून सांगत असते आणि आम्हाला टाळमटाळ करण्यात येत आहे। आमचं एकच आहे, आमची सगळ्यांची एकी हेच आहे की आमचे बिल लवकरात लवकर मिळाले पाहिजे, फक्त हेच आहे। आणि तुम्ही योजना काढा, पण तुमच्या जर खिशात तेवढे पैसे असेल, तिजोरीत तेवढे पैसे असेल तर तुम्ही योजना वाढवा। पण जे योजना कायमची सुरू आहे ते बंद करून दुसऱ्या योजनावर लक्ष नका देऊ। आणि तुम्हाला जर बजेट झेपत नसेल तर अनेक योजना काढून आमच्यासारखे लोकांना मरण्याची परिस्थिती आणून ठेवू नका, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे। माझं नाव सरिता राजेश नारनवरे, माझं शिवभोजन संचालिका आहे। मी माझं शिवभोजन ऑटोमॅटिक स्क्वेअरमध्ये आहे। येत्या 9 महिन्यापासून आमचे बिलं मिळालेले नाही आहे शिवभोजनचे। इतका त्रास आम्ही सहन करत आहोत की ज्याची काही हद नाही। माझ्यासोबत जेवढ्या महिला इथे उपस्थित आहे त्या प्रत्येकीचं वाचा हीच आहे की आज आमचे बिलं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत देण्यात आलेले नाही आहे। सरकार नवीन नवीन योजना आणतात, त्यांना अनुदान देते, पण आमचं अनुदान अजूनपर्यंत आले नाही। का आलं नाही याचा प्रश्न आम्ही सरकारनं करत आहोत। आणि आता रस्त्यावर येण्याचं कारण हेच आहे की आता आम्ही थकलो आहोत। रड येत आहे आतमधून, पण रडण्याची इच्छा होत नाही आहे। आता असं वाटतंय काहीतरी करायचं काय, चुकीचं पावलं उचलायचे काय। माझ्यासोबत असणाऱ्या जितक्या असंख्य महिला आहे, आज नागपूर शहरामध्ये 160 शिवभोजन केंद्र आहे, त्या सगळ्या संचालिका आमच्यासोबत आहे आणि सगळ्या महिला आहे। महिलांना इतका त्रास सहन करावा लागत आहे की आता प्रत्येकाच्या आत्म्यातून अशी आवाज येत आहे की आत्महत्या करायची काय, कारण देणदारांचे देणे आम्हाला देणं आहे, सोबत आमच्याकडे येणाऱ्या लाभार्थ्यांना जेवणही आम्हाला द्यायचं आहे। इतकी सुंदर स्कीम सरकारने आणलेली, आणि सरकारची स्कीम सरकार चालवतो, जनतेसाठी चालवतो, गरीब जनतेसाठी चालवतो। मग ही इतकी सुंदर स्कीम ती चालू ठेवण्यासाठी लागतो पैसा। आज 9 महिने आम्ही जे काही केलं असेल, पण आमचं शिवभोजन आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि पुढेही ठेवू। सरकार काही आश्वासन तर द्यावे आम्हाला, पैसा देणार नाही देणार, केव्हा देणार। 9 महिने म्हणजे खूप मोठे होत। जवळपास 18-19 करोड आमच्या नागपूर शहराचे आहे। तसं पाहता तर पूर्ण महाराष्ट्राचं शिवभोजन केंद्राचे बिलं थांबलेले आहे। मी फक्त माझ्या नागपूरपुरती बोलत नाही आहे, सगळ्यांचे। आणि महिला प्रधान दिलेली ही स्कीम आहे, सगळ्यात जास्त महिला यांना चालवत आहे, बचत गटांना दिलेली आहे। मग आता विचार करावा सरकारने, लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही सावत्र बहिणी का त्यांच्या, सरकारने स्पष्ट करावं। आणि आता तर एक काय म्हणावं त्याला आनंदाची बातमी आहे की अर्थ खातं हे जे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलेलं आहे, तर त्यांनी तरी आमची कीव करावी। पुष्कळदा भेटलो आम्ही, निवेदनं दिले, आमदार झाले, खासदार झाले, आणि आता एकमेव पर्याय आहे आमच्यासाठी देवेंद्रजी। त्यांना हात जोडून विनंती आहे माझी, कृपया आमचे बिलं काढावे। जर त्यांना आर्थिक टंचाई असेल, कारण आता त्यांना खातं मिळालेलं आहे, तर त्यांनी निदान 2-2, 3-3 महिन्याचे तरी बिलं काढावे प्रत्येक महिन्याला। आणि आमचे अश्रू आता तेच पुसतील असं मला वाटतही आहे। सरकारचा विरोध करत नाही आहोत, पण आमच्या हक्काचा पैसा आम्ही मागत आहोत। आमचं हक्क आहे आमचा पैसा मिळवणं, तर ते त्या सरकारने द्यावं एवढं मी निवेदन। माझं नाव विद्या बहेकर, नागपूर ग्रामीणमध्ये माझं भोजनालय आहे बुट्टीपुरी इथे, आणि आमच्या प्रत्येक ग्रामीणमधून महिला इथे उपस्थित आहे। तसेच शिवभोजनचे बिल 9 ते 10 महिने झालेले आहे की अजूनपर्यंत आम्हाला बिल वाटप झालेले नाही आहे। आणि आताची परिस्थिती अशी आहे की जे शिवभोजन हे गरीब गरजूंसाठी जी योजना सुरू केली आहे, पण आता गरिबांवर पण आता अत्याचार होणं सुरू झालं, कारण की बिलच नाही येणार तर शिवभोजन कसे चालवायचे याचा विचार आम्हा सर्व महिलांना पडला आहे। सर्वात जास्त जर बघितलं तर आता
बचत गटाच्या महिला सगळ्यात जास्त प्रमाणात शिवभोजनमध्ये काम करीत आहे व त्यांचे पेमेंट आम्ही देऊ शकत नाही, ही खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी. कारण ही योजना चालवत असताना बरेच अडचणी आम्हाला येत आहे. कारण की किराण्यावाल्याचे घरमालकांचे बिल, जे आमचे हॉटेलचे बिल आहे, ते सुद्धा अजून देणं झाले नाही आहे. तरी सरकारला एक विनंती आहे की हे शिवभोजनचे बिल लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे, जेणेकरून महिलांचे थांबलेले पेमेंट लवकरात लवकर होतील व सगळ्यांचे जे सर्वात महत्त्वाचं म्हातारे लोक जे जेवण करतात, आमच्या शिवभोजनमध्ये सगळ्यात जास्त म्हातारे लोक येतात, जेणेकरून ज्यांचे मुलं बाहेरगावी परगावी आहेत किंवा ज्यांच्या घरी त्यांचं करत नाही असे लोक त्यावेळेस जेवायला येतात. म्हणून ही योजना अजून सुरू राहिली पाहिजे. मैं ओंकार पारवे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख नागपुर शहर। ये जो शिवभोजन योजना जो महाराष्ट्र में चल रही है, ये महाविकास आघाड़ी के समय से ये योजना 2021 से चल रही है और उसके बाद महाराष्ट्र में सरकार चेंज हुई। बाद में हमारे नेता एकनाथराव शिंदे साहब मुख्यमंत्री बने और नागपुर के देवाभाऊ उप मुख्यमंत्री बने। तब भी ये योजना एकनाथराव शिंदे साहब मुख्यमंत्री रहते हुए ठीक चल रही थी। योजना अभी भी चल रही है, लेकिन हमारा अनुदान, हमारा पेमेंट बराबर रेगुलर मिलते जा रहा था। लेकिन पिछले अप्रैल महीने से ये जो सरकार चेंज हुई और देवाभाऊ मुख्यमंत्री बने, तब से हमको अनुदान नियमित तौर पे मिल नहीं रहा शिवभोजन। इसलिए काफ़ी दयनीय स्थिति में हमारे शिवभोजन केंद्र संचालक चल रहे हैं। कर्जबाजारी हो गए है, ब्याजों का मतलब बहुत सारा हिस्सा प्रॉफिट रहता ही है, लेकिन वो प्रॉफिट का बहुत सारा हिस्सा वो ब्याज में जा रहा है। और अब तो किसी के पास गहने रखने लायक थे तो उसने गहने रख दिए, अब तो उसके पास गहने भी रखने लायक नहीं है। अब बैंक का ब्याज भी देने लायक उनके पास अभी पैसे नहीं है। उनको रूम, किराए का रूम था, घर मालकों ने खाली करने के लिए बोल दिया क्योंकि किराया नहीं दे पाए। कई वर्कर, महिला ही वर्कर थी, महिला ही इसमें लेबर थी ज़्यादातर, क्योंकि संचालक भी महिला ही थी ज़्यादातर थी। तो अभी वर्करों ने, लेबरों ने काम पे आना बंद कर दिया है क्योंकि उनको भी हम लोग पैसा नहीं दे पा रहे हैं। ऐसी स्थिति में नागपुर शहर में अभी, ये विषय नागपुर शहर का नहीं है, पूरे महाराष्ट्र का है कि आज, लेकिन हमारे नागपुर शहर के ही है हमारे मुख्यमंत्री देवाभाऊ। सिटी में कितने? 164। तो हमारे नागपुर शहर के ही मुख्यमंत्री जो है, जो महाराष्ट्र के, वो नागपुर के ही है। इसलिए हम देवाभाऊ को खास तौर पे अगरबत्ती लगाते, उदबत्ती लगाते कि आने वाले 6 मार्च के बजट में उन्होंने यहाँ पे हमारे शिवभोजन केंद्र ये सुदृढ़ यानी व्यवस्थित तरीके से शुरू रह सके। इसलिए हमको पिछला पेंडिंग जो 10 महीने का बिल है, कम से कम 50% उसका, यानी 4 से 5 महीने का हमको अनुदान तुरंत रिलीज करा जाए और आने वाले दिनों में हमको नियमित तौर पे शिवभोजन केंद्र का अनुदान मिलते रहे। बात अब कुछ लोग करते हैं कि लाड़की बहन की वजह से ये अड़चन में आई है, लेकिन शिवभोजन केंद्र ये पहले थे, लाड़की बहन की योजना उन्होंने बाद में लाई। अगर उन्होंने नियोजन उन्होंने सही तरीके से करना था, अगर उनको कहीं ऐसा लग रहा था कि लाड़की बहन की वजह से शिवभोजन केंद्र ये अड़चन में आ सकते, तो उन्होंने वैसा नियोजन करना चाहिए, क्योंकि अर्थ और नियोजन मंत्रालय भी अब देवाभाऊ के पास है, जो कि पहले स्वर्गीय अजित दादा के पास था। अब वो स्वर्गवासी हो गए, इसलिए उस पर कुछ बोला नहीं जा सकेगा। लेकिन अब जो अर्थमंत्री है और मुख्यमंत्री है, अर्थमंत्री और मुख्यमंत्री है देवाभाऊ, इनको हम खास तौर पे शिवभोजन केंद्र संचालक अगरबत्ती लगाते हैं, उदबत्ती लगाते, देवाभाऊ, देवा आता तरी आम्हाला नियमित अनुदान द्या, जेणेकरून नागपूर शहरातल्या जवळपास 20, मी असं तर महाराष्ट्राचं जास्त होते आकडे, पण 20 ते 25 हजार गरजू लाभार्थी त्या शिवभोजन केंद्रावर येऊन त्याचा आस्वाद घेतात, आपली गरज मिटवतात आणि त्याचं तुम्हाला पुण्यही मिळेल देवाभाऊ, कारण तुमचं नाव देवा आहे। हिंदू धर्मात पुण्य, देवा जो विषय येते तो पुण्य हा विषयही येते, तुम्हाला पुण्य मिळेल। त्या 25,000 लाभार्थ्यांच्या नागपूर शहरातील आपण त्वरित आता कमीत कमी 50 जे थकीत अनुदान आहे त्यापैकी 50% अनुदान त्वरित रिलीज करावं आणि येणाऱ्या बजेटमध्ये सुरळीतपणे ते आम्हाला द्यावं। मी अलका अजय दलाल, माजी नगरसेवक, आणि या संचालकाच्या सोबत मी आहे। आणि म्हणजे या महिला बचत गटाच्या महिला आहेत, अतिशय गरीब, आणि सरकार योजना बचत गटाच्या माध्यमातून काढल्या जातं आणि बचत गटाच्या एका बचत गटामध्ये 10 महिला असतात आणि जेव्हा शासनाचे काही कार्यक्रम असते ना, तेव्हा बचत गटाच्या महिलांना बोलवल्या जातं
आणि आपण बघतात आहात की नागपूर शहर पूर्ण खोदून ठेवलं आहे. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पैसे आहेत, पण या गरीब महिलांच्या देण्यासाठी पैसे नाही आहेत. आणि तुम्ही बघता की या नागपूर शहरामध्ये बरेचसे म्हणजे रोडच्या बाजूनं बसलेले जे वृद्ध आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होतो आहे. आज बघितलं तर 10 रुपयाचा समोसा सुद्धा मिळत नाही, तर आपण वरण भात भाजी पोळी आपण त्यांना देतो आहे. या गरीब गरजू आणि बरेचसे जण मुलं बरेच गरीब जर वृद्ध आहेत की त्या योजनेचा फायदा त्या वृद्धांना होते आहे. आणि हा फायदा सतत चालू ठेवावा आणि आर्थिक वर्षामध्ये नियोजनसुद्धा या शिवभोजनसाठी करावं. आणि सरकार, मला माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून ही योजना चांगली चालू आहे. ही अशीच योजना चालू राहिली पाहिजे आणि 10 महिन्याचं पेमेंट आमचं निघालं पाहिजे आणि नियोजन करून आणि परत आर्थिक वर्षामध्ये याचं नियोजन केलं पाहिजे असं मला तरी वाटते. पहा, आता याच्यासाठी सर्व आता पूर्ण महाराष्ट्रातले संयोजक सुद्धा येतील, शिवभोजन संचालक. तर आंदोलन, तीव्र आंदोलन होईल असं मला वाटते. कारण कसं आहे की आता डोक्यावर म्हणजे डोक्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. आमचे डोळे, नाक, कान सर्व बुडून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता तीव्र आंदोलनाची वेळ आलेली आहे असं मला तरी वाटतं. जय भीम. माझे नाव अस्मिता रवी पाटील, मी शिवभोजन संचालिका आहे. गेल्या 10 महिन्यापासून आमचे बिल आलेले नाही आहेत. वेळोवेळी आम्ही निवेदन देतो, खासदार, आमदार सगळ्यांना, पण हे लोक फक्त आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्र्यांना 2दा भेटलो आम्ही, त्यांना पण निवेदन दिलं, पण त्यांनी म्हणाले की जसं माहीत नसल्यावर हे लोक करत आहेत की तुमचे बिल नाही मिळाले का, यांना माहीत नाही का की आमचे बिल नाही मिळाले. 10 महिन्यापासून इतक्या अडचणीत आलो आहोत आम्ही की आम्ही आपलं शिवभोजन कसं चालवायचं. रोज 100 लोकांना जीव घालावं लागतं. माझ्या शिवभोजनमध्ये विधवा महिला, त्यांना पेमेंट करावंच लागतो, कारण आमच्या भरोश्यावर ते आहेत. ते आपलं घर कसं चालवतील. पण आज आमचीच अशी नौबत आली आहे की आम्ही आपलं घर कसं चालवावं. 1 रुपयाचंही तिकून हे नाही येत आहे की 1 महिना 2 महिन्याचे तरी यांनी करून आम्हाला पूर्ण पेमेंट करायला पाहिजे होतं, पण तेही नाही करत आहेत. फक्त कोरे आश्वासन भेटत आहेत. आता इतकं हद होऊन गेली आहे. आता आम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत, खूप मोठ्या प्रमाणात करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रातून. जय भीम. मी विजयलक्ष्मी हजारे, मैत्री महिला बौद्धिक संस्था याच्याने मी एक शिवभोजन संचालिका आहे. पण त्यामध्ये आमच्या जे 5 महिला काम करत आहेत त्यांचा उदरनिर्वाह आमच्या शिवभोजनच्या पेमेंटवर आहे. आणि पेमेंटमध्ये मी पण ते आहे की इतकं पैसा आणू कुठून आणि लावू कुठून. त्यांना पेमेंट दिल्याशिवाय ते लोक कामाला येत नाही. आणि त्यानिमित्त आम्ही ते 5 लोक जे स्वयंपाक करतात ते 100 लोकांना जेवण घालत आहे. रोजच्या जेवणासाठी ते लोक 11 वाजतापासून आमच्याकडे रांग लावतात. 11 वाजता त्यांना जेवण भेटणार याच्या खुशीनं ते लोक आमच्याकडे येऊन बसतात. जेवण नाही मिळालं, एखादी दिवस आम्ही विचार केला की बंद ठेवावं, तर ते लोक आम्हाला उपाशी मारता का, आम्ही उपाशी मरायचं का. तर आम्ही त्यांना सांगितलं की सरकार आम्हाला पेमेंट देत नाही आहे, पैसे देत नाही आहे, तर कसं चालवायचं, पुढचं कसं चालवू, तर आम्ही कसं हे होणार आहे, घर कसं चालू राहील, त्यांचं घर कसं चालेल, याच्यासाठी आम्हाला पैसा मिळालाच पाहिजे. आणि या सरकारनं आम्हाला पैसा दिलाच पाहिजे. आमच्यासारखं नाही तर आम्ही यांच्या घरी भीक मागायला आम्ही उभे राहू किंवा यांच्या गाड्या घोड्या फोडायला आम्ही तयार राहू. आणि पुढे ब्युरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें